देवाला प्राप्त करून घ्या, देवाला प्राप्त करून घ्या. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी सांगेन, आई वडिलांना प्राप्त करून घ्या. दादा, देवापेक्षाही महान तीर्थ आहेत. देवापेक्षाही आपल्या घरातील तीर्थ जर कोणचे असतील तर ते महान आहेत. ज्ञानोबारांना विचारा, ज्ञानोबाराय या जगतातलं सगळ्यात मोठं, सगळ्यात महान, सर्वात श्रेष्ठ कोणतं ते सांगा ना. ज्ञानोबाराय तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या रूपानं सांगतील, दादा सकल तीर्थाचे निधुरे जे का माता आणि पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. तुकोबरायांना विचारा, तुकोबराय सुद्धा तुमच्या बरोबर बोलतील. तुकोबरायांना सांगा, तुकोबराय अहो जगातलं सर्वश्रेष्ठ तीर्थ आम्हाला सांगा ना, सांगा ना. तुकोबरायांनी सांगावं, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. तेने ना जावे तीर्थाशी, तेने ना जावे तीर्थाशी. कुंडली के गाळ केले परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे तुकोबरायांना विचारा. तुकोबराय म्हणतात, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. आई वडील घरात असतील ना तर आई वडिलांनाच तीर्थ स्वरूप समजून त्यांची सेवा करा. इतर तीर्थाला जायची गरज नाही. सगळ्यांनी आई वडिलांचे गोडवे गायले दादा, पुराणांनी गायले, शास्त्रांनी गायले, संतांनी गायले. आई किती थोरे, वडील किती थोरे. आई तर सगळ्यांनी सांगितली, कवींनी सांगितली, संतांनी सांगितली. आईवरती निबंधही लिहिल्या गेले. श्यामची आई आहे की नाही, श्याम साने गुरुजीला श्यामची आई कळली, पण शाने गुरुजीला श्यामचा बाप कळला नाही. हे दुर्दैव आहे. ऐका, आई सगळ्यांना कळली. आई प्रेम करते, आई माया करते, आई मायेनं घास भरवते, आई अमृतासारखा प्रेमाचा पाना पाजते. आई आम्हाला सगळ्यांना महान वाटते, महान वाटते. कथाकारांना, गीतकारांना आईचे गोड गौरव गायले. आई माझी सागर, आई मायेचा सागर, कीर्तनं गाजली, पाकिटं वाढली. आई माझी कीर्तनं, आईवरती कीर्तनं गाजली, पाकिटं वाढली. मला त्याच्याशी जायचं नाही, पण त्या कवीचं कौतुक करावंसं वाटतं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. अरे नुसती आई महत्वाची नाही, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर तळपत्या उन्हात, रखरखत्या रानात राहिली साये तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर नभीची चांदणी तू चंदराची कोरा. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ऐका, आई थोरच आहे रे राजा हो, आई थोर आहे, आई महान आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्ताईशी कळवळ्याची जाती. करी लाभावी ना प्रीती, पण जाता जाता सांगून जाईन, आईपेक्षा बाप 1000 पटीने श्रेष्ठ आहे दादा.
बाप 1000 पटीने श्रेष्ठ आहे. आईचं प्रेम दिसतं, आईचं रडू दिसतं. अरे बापाला साधं रडताही येत नाही. आई सगळ्यांनी गायली, आई सगळ्यांनी गायली, बाप सगळ्यांना नाही गाता आला. आईवरती निबंध लिहिता आला, बापावरती निबंध नाही लिहिता आला. आईवरती श्यामची आई पुस्तक निघालं, पण श्यामचा बाप पुस्तक नाही निघालं. मग मला सांगा, आईपेक्षा माझा बाप कुठं कमी? सांगा सांगा. आई फक्त प्रेम करते, आई माया, पण आईकडं दूरदृष्टी नसते. आईकडं दूरदृष्टी नसते. आणि दूरदृष्टीनं मुलाच्या पाठीशी फक्त बापच खंबीरपणे उभा राहतो, आई नाही. छोटी मोठी संकट आली तर आई आठवते. ठेस लागू द्या, ठेस लागलेला माणूस काय म्हणणार? आई ग. ठेस लागली की आई शब्द तोंडातून येतो. शुल्लक दुःख आहे. पण तुम्ही रस्त्याने चाललायत, तुमच्या हातात मोटरसायकल आहे, तुमच्या मोटरसायकलचं स्पीड 80च्या 90 आहे, पुढून येणारा ट्रक आहे आणि त्या ट्रकचंही 80-90चं स्पीड आहे. आणि एकाएकी तुमच्या असं लक्षात येतं, आता आपण त्या ट्रक खाली गेल्याशिवाय राहत नाही. गाडीला ब्रेक लागत नाही. पुढला ब्रेक मारण्याचा प्रयत्न करतोय, पण ती गाडी अशी तशी होती, तोही ब्रेक मागत नाही. आता तुम्हाला वाटतंय आपण ह्या ट्रक खाली जाणार, तेव्हा तुमच्या तोंडातून शब्द निघतो, दादा बाप रे. आता बाप आठवतो. लहान दुःखाला आई सहानी, पण मोठं दुःख असेल दादा तर बाप आहे. बाप सगळ्यांना नाही कळला, आणि बाप कळूनच घेतला पाहिजे. बाप कळून घेतला पाहिजे. बाप सहजासहजी कळत नाही, पण आईच्या 1000 पटीनं बापाचं पद श्रेष्ठ आहे दादा. बापाचं प्रश्न. आई यशोदा आठवते आपल्याला. कृष्ण म्हणलं की यशोदा आठवते, देवकी आठवते, देवकी आठवते. काळजी करणारी देवकी तुम्हाला दिसेल. भगवान परमात्म्याचा अवतार गोकुळामध्ये नाही, मथुरेत होतो, बंदी खाण्यात होतो, रात्री 12 वाजता होतो. लहान अशी मूर्ती प्रगट होते. ती प्रगट झालेली मूर्ती वसुदेव देवकी पाहतात पाहतात पाहतात, आणि पाहिल्याबरोबर वसुदेव त्या मूर्तीला कवटाळून मिठी मारतात. वसुदेव त्या मूर्तीला कवटाळून मिठी मारतात. आईच्या लक्षात येतं, हे जर कळलं माझ्या भावाला, हे जर माझ्या भावाला कळलं तर झनी कंसाशी कळेल आणि माझ्या बाळाला मारील. आईकडं चिंता आहे. ऐका, आईकडं चिंता आहे, पण चिंतेचं निवारण करण्याचं जबाबदारी मात्र बापाकडे दादा, बापाकडे. म्हणून ती आई म्हणती, सोडा सोडा मिठी, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी, सोडा मिठी, सोडा सोडा मिठी. आईनं सांगितलं, फक्त काळजी केली हो आईनं. पण कृष्ण आठवला की देवकी आठवते, यशोदा आठवते. पण बाप आम्ही विसरलो दादा. ज्यानं त्या बाळाला टोपलीमध्ये घेतलं, रात्रीचे 12 वाजलेले आहेत, अंधार दाट आहे, अरण्यातला प्रवास आहे, दो पाऊस पडतोय, वाघ सिंह त्या अरण्यात आहे, नदीला पूर आलेला आहे, मुसळधार पाऊस झालेला आहे. जीवाची पर्वा न करता त्या यमुनेच्या डोहामध्ये पाय टाकून आपल्या बाळाला पलीकडे नेणारा बाप मात्र आम्ही विसरलो. हे आमचं दुर्दैव आहे. बाप आम्ही विसरलो. अजून सांगून जाईन जाता जाता. राम म्हटलं की आम्हाला कौशल्य आठवते दादा. राम म्हटलं की आम्हाला कौशल्य आठवलं. कौशल्याचा आक्रोश आमच्या कानी पडतो. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात आणि आईला भेटण्यासाठी आईच्या दर्शनाला येतात, तेव्हा ती कौशल्या रामाला म्हणते, रामा, हे रामा, अरे नको ना रे जाऊ बाळा वना, बाळा नको जाऊ वना, मज आला प्रेम पान्हा, कोणा पाजू रागवा. आई मला जावं लागेल, पित्याला दिलेलं वचन आहे, मी चाललो. आणि प्रभू रामचंद्र निघून जातात. कौशल्या रडून 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 थकते, मूर्छित होते. राम प्रभू शैरीच्या तीरावरती सगळं सैन्याला सोडून पुढे निघून जातात पहाटेला. आणि दशरथांचा सेवक सुमंत ज्यावेळेस माघारी येतो, जड पावलानं जड अंतकरणानं पावलं वाजली रे वाजली, की दशरथाने विचारावं, जाणावं सुमंत, आलास? माझा राम आला का रे?
माझा राम आला का रे, माझा राम आला का. ऐका, सुमंत जवळ येतो आणि जवळ येऊन सुमंताने सांगावं, राजे राजे राजे, आपला राम पहाटे केव्हा आम्हाला झोपीत टाकून वनवासाला निघून गेला राजे, आम्हाला कळलंच नाही. राम 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 6 वेळा राम राम शब्द उच्चारला आणि माझ्या दशरथाने प्राण सोडला. तो बाप आम्ही विसरलो दादा, तो बाप विसरलो. रडून रडून कौशल्या शिल्लक राहिली. ऐका, मी दोष देत नाही मातेला, पण बाप कुठं कमी हे सांगतोय तुम्हाला, बाप कुठं श्रेष्ठ हे सांगतोय. रडणारी कौशल्या, प्रेम करणारी, प्रेमाचा पाना पाजणारी, तोंडावरनं हात फिरवणारी कौशल्य तुम्हाला समोर राम म्हटलं की डोळ्यासमोर दिसते. अरे 14 वर्षाचा राम वनवास संपून परत येईपर्यंत जिवंत राहिली ती आई, आणि क्षणभर सुद्धा रामाविना राहिला नाही. तो बाप आहे. म्हणून मला बाप सांगायचंय. तो बाप आज तुमच्या आमच्यातून निघून गेला. तो बाप लेकरांसाठी सर्वस्व वाहतो, सर्वस्व पणाला लावतो. बाप करी जोडी लेकुराचे बोडी, आपली करबंडे वाळवून एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये बागवूनी भार खांदे. ऐका तुका म्हणे, निधी गांजू आणि काशी, उदार जीवाशी आपुल्या. सांगून जाईन जाता जाता, आज आम्हाला ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की पंगत मत गुलाबजामची मिळते. ऐका पंढरीच्या वाटेवरती काय कमी तुम्हाला, निष्ठ ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. ज्ञानोबा तुकाराम, ऐका, आनंद उत्सव आहे. पण ज्ञानोबा तुकोबरायांचं भजन गात असताना पायामध्ये ज्यांनी गाडून घेतलं ना, त्या विठ्ठल पंतांना रुक्मिणीला विसरून चालणार नाही दादा. चालेल? अरे मुलांच्या कल्याणासाठी देहाचा त्याग केला, देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगली विठ्ठल पंतांनी. तो आज आम्ही ज्ञानोबा तुकाराम म्हणतो, पण विठ्ठल पंतांना विसरतो दा. अरे ज्ञानोबा तुकोबाराच्या आधी विठ्ठल पंतांना आठवलं पाहिजे, विलासच्या आधी विलासच्या बापाला आठवलं पाहिजे. विलाससाठी, विलासच्या भावासाठी, विलासच्या बहिणींसाठी, या घरासाठी त्यांनी काय केलं, झिजवलं ना, हाडाची काढ केली. बाप ऐसा बाप व्हावा, ज्यानं कुटुंबासाठी किती कष्ट खाल्ल्या रे दादा, किती कष्ट खाल्ला. बाप, आई रडताना दिसते मुलासाठी, पण बाप आमचा रडता, कारण त्याला समाजामध्ये रडता येत नाही रडता येत, पण त्याच्याकडे माया कमी का. ओरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू संसाराचा गाडा हाकलार, ओटामध्ये हसू त्याचा कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बाप. उमगायला अवघड आहे दादा, अवघड आहे. एकदा का बाप निघून गेला की मग बापाच्या आठवणी शिल्लक राहतात. बाबा कोणाला म्हणावं अशी जीवनामध्ये आम्हाला पंचायत येते. ज्या दिवशी बाप घरामधून निघून जाईल ना, तेव्हा घराचा आधार जातो दादा, आधार जातो. आता नाही, माझी वेळ झाली, मी नाही सांगत जास्त, पण एवढा होंदका उरी दाटतो ना. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, उरी भुंडा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली,
उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना उरी भुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्यानं बघितलं सपान पाला उसाचा काढताना उरी भुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना